भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा, त्यामधील कर्म, त्यामधील पाठ पहिला. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहे काय? बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहे काय? बौद्ध धम्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धम्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. गोंधळ केला आहे पण निर्माण. कर्म तिकडेही आहे, कर्म इकडेही आहे. इकडल्या आणि तिकडल्या कर्मातला जमीन आसमानचा फरक आहे. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजता केव्हा शब्द साम्यावरून असे म्हणतात की अज्ञ हिंदू न समजता केव्हा शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्सर गैरसमजूत करणे हा असते. बुद्धी पुरस्सर गैरसमजूत करणे हा असतो. म्हणजे जे अज्ञानी आहेत बा त्यांच्यासाठी आहे ते, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ म्हणजे अज्ञानी, अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्सर गैरसमजूत करणे हा असतो. आहे का नाही? म्हणजे त्यांना कसं चुकीचं हे सांगून द्यायचं तर त्यांना ते गुरफडून टाकायचं आणि ते मग याला बळी पडतात. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे. तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत. गोंधळ केला ना त्यांनी तयार. त्याला माहीत आहे हे वा अलग अलग आहे, मग तरी काय म्हणतात एकच आहे असे ते म्हणतात. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य होते. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांत विषयक समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. त्याकरता एकत्र म्हणून बा तुम्ही स्वीकार करा बा हा एकच आहे असं ते गुरफडून टाकतात, भ्रमित करतात. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे ही इतकी भिन्न आहेत की त्यापासून
निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते. बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही. बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह म्हणजे शरीर, देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही. आत्मा देहातून निघून जातो. ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत. आत्मा देहातून निघून जातो ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाहीत. म्हणून हे दोन्हीही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जो असं मानते त्याला मूर्खपणाचे ठरेल म्हणते असं ते म्हटलं गेलेलं आहे. जास्तच जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. म्हणजे इथून सावधान राहा तुम्ही. त्यांचा कर्मसिद्धांत आणि आपला कर्मसिद्धांत, बुद्धिझमचा कर्मसिद्धांत वेगळा आहे. त्याच्या ह्याच्यात तुम्ही पडू नका. बुद्धिझममध्ये आत्मा नाही आहे म्हणून धातू म्हटला गेला आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू याचा पुनर्जन्म म्हटला गेलेला आहे, आत्म्याचा नाही. तर म्हणून त्या मायाजाळापासून सावध राहा. 2. गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय? कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला
कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. काय म्हटलं भगवंतांनी? कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताचे दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, भगवान बुद्धांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताचे दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. म्हणजे कर्माशिवाय नैतिक व्यवस्था अशक्य आहे. मग त्याला कर्मसिद्धांताचं पालन करावंच लागते. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्यांचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता. कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो. गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गत जन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्मला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. जन्मताच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्ध प्रणितच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो. म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे का बा मागच्या जन्मी काहीतरी असंत म्हणून ह्या जन्मी बा आपल्याला असं भोगायला राहिलं. तर बुद्धिझममध्ये याला मान्यता नाही. का मान्यता नाही? जर तुम्ही त्याला जर तसं जर तुम्ही धारण केलं तर तुम्ही ह्या जन्मी हेच नाही, परिश्रमच नाही करसाल. म्हणजे एखादा म्हणून बा मी गरीबच जन्माला आलो, आता मागच्या जन्मी माझ्या काही कर्म असं म्हणून मी गरीबच जन्माला आलो बा. आता मी कितीही केलं तर मी श्रीमंत नाही होऊ शकत. तो तसाच राहील मग गरीब. म्हणून त्याला मान्यता नाही आहे. तू गरीब जरी जन्माला आला आता गरीब मरू नको बा, तू प्रयत्न कर, श्रम कर असे बुद्ध म्हणतात. तू ह्याच जन्मामध्ये श्रीमंत होशील, त्याला ऊर्जा भेटते. म्हणून काही जण काही ते अशा गोष्टीवर विश्वास ठेवून काही जण काय करतात, गरीबच राहतात, दरिद्रीच राहतात. म्हणजे माया मागच्या जन्मी काहीतरी कर्माचं म्हणून मी ह्या जन्मी बेवडा झालो म्हणून मी दारूच पित राहतो, असे काही मनाला लावून घेतात मग त्या गोष्टी. बुद्ध म्हणतात तू चांगला पण होऊ शकतो, मागच्या याच्यात काही नसते. तू याच जन्मात तू चांगला होऊ शकतो. तू काही चांगला बनण्याचा प्रयत्न कर. तू याचं पंचशिलाचं पालन कर. नाही तर माणसं काय झाले असते मग सगळे नाश पावले असते. तसं जर विचार जास्त केला असता तर मग तो विचार करू नये. तुम्ही याच जन्माला चांगलं बनवा असे बुद्ध म्हणतात. तुम्ही याच जन्मामध्ये प्रगती करू शकता. तुम्ही चांगले कर्म करा, तुमची प्रगती होते. तो मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे, त्या मार्गावर चालावं लागते. तर प्रत्येकाची प्रगती होते, हळूवार होते पण होते. ते करावं लागते. प्रयत्न करत राहायचे, हार नाही म्हणू लागत. सातत्य ठेवा, सातत्य सतत चालत राहा, जीवन जगत राहा, समाधानी राहा. समाधान सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. समाधानी आपले प्रयत्न करत राहायचे. थेंब थेंब तळे साचे असं आहे ते. हाच धम्म आहे. हेच समजून घ्यावं लागतं. हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्ध प्रणितच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो. परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होते काय? ह्या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो
ह्या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गतकर्म हे माणसा समवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. समजलं? गतकर्म माणसा समवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. शब्दाच्या ह्या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणेच या शब्द परिवर्तनाचे त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो? गतकर्माचा वारसा कसा लाभतो? त्याची प्रक्रिया कशी असते? दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते? ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते? आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते? प्रश्न आहे. शास्त्र सांगते जेव्हा वीर्यजंतूंचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्रातून प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू याच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणाच्या युतीने होत असतो. ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते असे बुद्धाने सांगितले. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते. यक्ष त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला, भगवान म्हणतात, यक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, भगवान म्हणतात, पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नव्हे, मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थी हे जठर कोठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो? याला भगवंतांनी उत्तर दिले, प्रथम कलल होतो. प्रथम यक्ष जाऊन भगवंताला जाऊन म्हणाला, इथं काही गोष्टी काही याच्यात थोड्याशा मधात टाकलेल्या आहेत. यक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, भगवान, पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नव्हे, मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थी हे जठर कोठून मिळतात? आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो? याला भगवंतांनी उत्तर दिले, प्रथम कलल होतो, नंतर अर्बुद, त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेशी
आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांतात मात्र वेगळा आहे असे इथपर्यंत भगवंतांनी म्हटलं. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यापासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कोठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. म्हणजे बा आत्मा बाहेरून शरीरात येते असं ते म्हणतात. हे काही अर्थात कोठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चित केली पाहिजे ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावयाचा कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावयाचा की स्वतःच संपादलेला गुण समजावयाचा. या प्रश्नाची उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाचा शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय? प्रश्न. शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्यांच्या आईबापांपासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. स्वतः म्हणते तो कर्म घेऊन येते, मग काय बनते त्याचं त्याला माहीत. ते कर्मानुसार बनते म्हणते बा, आहे का नाही? तसं मग एखादा बेवडा झाला तर बा कर्मानंच झाला बेवडा, मागच्या काहीतरी असं ते इथं सांगते बा. गतकर्माच्या मागच्या काहीतरी कर्मामुळे तो असं झाला असं ते म्हटलं गेलेलं आहे. चांगला झाला तर मागच्या जन्मामुळे झाला असं ते म्हटलं गेलं. पण बुद्ध म्हणतात का तू कोणत्याही घराण्यात जन्माला आला असशील, प्रगती करण्याचा, उंचीवर जाण्याचा मार्ग मी तुला सांगितलेला आहे. त्या मार्गानं चाल. तू कुठल्याही घरी जन्माला आला असशील, गरीब, मध्यमवर्गीय की श्रीमंत, तू प्रगती करू शकतो अशी भगवंताने त्याला काय दिली? आशा दिली आहे. इकडं आशा नाही आहे, इकडं आहे का तुझे कर्म तयार झाले बा. बायको कोणती भेटन, कधी मरशील, कसा मरशील, सगळं तुझे कर्म गतकर्म ठरलेलं आहे असं तिकडं ह्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. पण बुद्ध म्हणतात का तू या जन्मामध्ये कर्म कर, जसे जसे कर्म करशील तसे तसे तुला फळं भेटन. जसे कराल तसे भराल. अभ्यास कराल नोकरीवर लागाल, अभ्यास नाही कराल टोपले उचलाल, गवंडी कामावर जासाल, खड्डे खोदसाल, इरी घसाल, आहे का नाही? अभ्यास कराल, परीक्षा देसाल, पास होसाल, नोकरीवर लागसाल, प्रगती करसाल. तर असं बुद्ध म्हणतात. तिकडं पहिलेच ठरलेलं आहे, डॉक्टर बनन, इंजिनियर बनन, वकील बनन, जज बनन, काय बनन, पहिलेच ठरलेलं आहे. बुद्ध म्हणतात तू या जन्मात कर्म कर, डॉक्टर, वकील, जज, इंजिनियर तू या जन्मात बनशील. कशामुळं? संविधानामुळं. संविधान आहे म्हणून बुद्ध लागू झाले. आज बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून इथं बुद्धाचा कर्मसिद्धांत लागू पडला. पहिले संविधान नव्हतं. तर काय ठरलेलं त्याचं आलं, मागच्या जन्माच्या कर्मामुळे तू आता बा
तू ह्या जातीत जन्माला आला, तुला आता हेच काम करणं आहे, असं त्याच्या डोक्यामध्ये भरलेलं होतं. समजून घ्या मी काय सांगू राहिलो तुम्हाला. त्याचं काम ठरलेलं होतं. पण इथं त्याला बाबासाहेबांच्या संविधानामुळं ते सीमा मोडली. तो आता कोणत्याही जातीतला असला, कोणत्याही धर्मातला असला, त्याला डॉक्टरी बनता येते, इंजिनिअरिंग बनता येते, वकील बनता येते. इंजिनियर, वकील, जज, आमदार, खासदार, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, ज्याला जे बनायचं आहे योग्यतेनुसार ते त्याला भारतीय संविधानानुसार बनता येते. हे त्याला अधिकार भेटलेला आहे. जेव्हा बाबासाहेबांचं संविधान नव्हतं तेव्हा हा अधिकार नव्हता. जे जे काम होतं ठरलेलं तेच काम त्याला करावं लागत होतं. आणि त्याला तो करतही होता. काहून? का बाई मागच्या जन्मामध्ये मी असं म्हणून मी ह्या जातीत जन्माला आलो, आता मला हेच काम करावं लागते. पण बाबासाहेबांनी काय केलं, ते सगळं खोडून काढलं. इथं सगळं SC, ST, OBC तयार केले, ते कॅटेगरीज, आणि त्यामध्ये आरक्षण लागू करून दिलं. संघर्ष करा, आरक्षण मिळवा आणि आपला अधिकार बजावा. आज लोकांनी संघर्ष केला, आरक्षण भेटलं, विविध पदावर गेले, मोठमोठ्या पदावर गेले. जे पहिले हे काम करत होते आता ते अधिकारी आहेत. जे पहिले एकदम गलिच्छ काम करत होते ते आता मोठ्या पदावर गेले. त्यांना जीवनातही असं विचार नव्हता केला. डॉक्टर झाले, वकील झाले, जज झाले, मोठ्या मोठ्या पदावर गेले, आमदार झाले, खासदार झाले. हे संविधानामुळं, नाही तर काहीच अधिकार नव्हता. हे याच जन्मात केलेलं कर्म होय. आणि कर्म करण्याचं स्वातंत्र्य कोण दिलं? भारतीय संविधानाने दिलं. चांगले कर्म करसान तर कायद्याने सजा होईल, वाईट कर्म करसान सजा होईल, आणि चांगले कर्म करसान तर काय होईल? प्रगती करा. पहिले चांगलं कर्म करण्याचा अधिकारच नव्हता. आता चांगलं कर्म करण्याचा अधिकार भारतीय संविधानानुसार आपल्याला भेटला. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. हाच तर विषय आहे सगळा. हेच तर समज आहे. हेच तर समजून घेतलं पाहिजे. अगोदर आजपासून 47च्या अगोदर तुम्ही 1947च्या अगोदर आपल्या आजोबा पंजोबा कोणी डॉक्टर होतं काय? कोणी वकील, कोणी जज, कोणी इंजिनियर काहून नव्हतो हा प्रश्न पडला पाहिजे ना प्रत्येकाले. जे OBCमध्ये आहे, SCमध्ये आहे, STमध्ये आहे, जे गुलामगिरीमध्ये जे मोडतात सगळेजण, इतर लोक NT, विजय NT, हे सगळे यांनी विचार करायला पाहिजे का माय पंजोबा हे मोठे पदावर काहून नव्हते? माय पंजोबा हे डॉक्टर काहून नव्हते? इंजिनियर काहून नव्हते? वकील काहून नव्हते? जज काहून नव्हते? काहून नव्हते चला, त्या काळामध्ये इंग्रजाचं राज्य होतं. मग हे मोठे मोठे व्यापारी का नव्हते? मोठे मोठे व्यावसायिक का नव्हते? मोठ्या मोठ्या याच्यावर का नव्हते? हा प्रश्न पडला पाहिजे प्रत्येकाला. काहून एवढी गरिबी होती आहे का नाही? हा सगळ्यांना प्रश्न पडला पाहिजे. तेव्हाच तर इतिहास जाणसान, तेव्हाच तर माहीत होईल ना. आता सगळे सुकावले, सगळं आयतं भेटलं ना. आता इतिहास की जानकारी नाही आहे, इतिहास माहीत नाही. आणि ही बाब सगळी लक्षात घेतली पाहिजे का संविधान किती मौल्यवान आहे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे किती महत्त्वाचं आहे, किती कामाचं आहे. यानं आपल्याला काय काय अधिकार मिळाले. पहिले मंदिरात जाण्यासुद्धा अधिकार नव्हता. देवाच्या पाया लागण्यासुद्धा अधिकार नव्हता. हा अधिकार आता संविधानाने दिलेला आहे. आणि जिथं तुम्हाला जाता येत नाही ना तिथं का नाही जाऊ शकतो मी. कोणत्याही ठिकाणी मंदिरमध्ये जायचं आहे, मस्जिदमध्ये जायचं आहे, चर्चमध्ये जायचं आहे, गुरुद्वाऱ्यामध्ये जायचं आहे, कुठेही जाऊ शकता आता. कशामुळे? भारतीय संविधानामुळे हा अधिकार आहे. जे पाहायचं आहे ते पाहू शकता, जे खायचं आहे ते खाऊ शकता, फक्त कायद्याच्या चौकटीमध्ये राहून, कोणाला त्रास न देता सगळं करू शकता तुम्ही. पण पहिले असं नव्हतं. कुठं कुठं जाण्याचा अधिकार नव्हता. तू अछूत आहे, तू शूद्र आहे, तू पापी आहेस, तू जाऊ शकत नाही. इथे नाही जाता येत, तिथे नाही जाता येत, हे नाही खाता येत, ते नाही खाता येत. पुरे बंधनच बंधन. पण हे सगळे बंधनं या संविधानानं तोडून टाकली. समता, स्वातंत्र्य,
बंधुत्व, न्याय प्रस्थापित केले. सगळं प्रस्थापित केलेलं आहे. या सृष्टीवर, या पृथ्वी तलावावर बॅलन्स राहिलं पाहिजे अशा तरतुदी केलेल्या आहेत. तेच समजून घ्यावं लागते. आणि हे जर समजलं तर सगळं माणसाला काही सोपं जाते. माणूस हा माणूसच आहे. असं कोणत्याच ह्याच्यात नाही आहे का ह्या जातीतला होय बा तर तुझ्या नाक असं राहील, त्या जातीतला होय तर तुझे नाक असं राहील, ह्या जातीतला होय म्हणून 3 हात आहे असं आहे का कुठं? 4 हात आहे, 5 हात आहे, काही आहे असं? थप्पा मारला कुठं अंगावर? तो एक पिक्चरमध्ये सांग, थप्पा मारला आहे का म्हणते. कोणसे जात काय, कोणसे धर्म काय, थप्पा आहे का मग मारलेला? काहीच नसते. नंतर त्याच्यावर संस्कार होतात. मग त्याला माहीत पडते का तू ह्या जातीचा होय. जसं जसं ते बाळ मोठं होते त्याला समजते का आपण कोणत्या जातीचे बाबा. मग धर्म कोण पेरते याच्या डोक्यात? मायबाप पेरते. मायबापच पेरते ना. मायबाप पेरते. बाकीच्या काही गोष्टी शाळेमध्ये शिकायला भेटते. मग शाळा, कॉलेज. पण जर त्याला योग्य शिक्षण भेटलं, विज्ञानवादी शिक्षण भेटलं तर ते सगळे लेकरकांनी एकत्र राहतात. पा कनेक्शन कसं आहे. म्हणून शाळेमध्ये धर्म आणि जात हे घरीच ठेवली पाहिजे. शाळेमध्ये शिक्षण कसं असावं? शिक्षण शाळेमध्ये असावं वैज्ञानिक, चिकित्सा करणारं, विचार करणारं, संशोधन करणारं, तर्क वितर्क हे विचार करण्याने प्रेरित करणारं, तर्क वितर्क शोध घेणारं असं शिक्षण असलं पाहिजे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. तरच मुलं प्रगती करू शकतात. जर त्यांना तिथंच जर जाती धर्माचं शिक्षण भेटून राहिलं मग ते द्वेष तयार होतो. तो आपला नाही आहे, तो आपला नाही आहे, तो आपला नाही आहे, झाला मग वाद सुरू. इथूनच सगळं हेच तर कनेक्शन आहे. शाळेमध्ये शिकवलं पाहिजे मैत्री, बंधुभाव, करुणा, सगळ्यांनी एकत्र राहावं बा. हे शाळेमधलं शिक्षणच, त्या प्रकारे शिक्षण प्रणाली करावी लागेल. एक ठिकाणी मी ते आज व्हिडिओ पाहिला, जापानमध्ये म्हणते एका मुलीला शाळेत न्यासाठी ट्रेन थांबत होती फक्त एका मुलीसाठी. एका गावात, त्या गावातून पटरी असं ट्रेन तिथून जात होती म्हणते. तर त्या मुलीसाठी एकटीसाठी ट्रेन थांबत होती त्या गावात. जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं मग ट्रेन थांबणं बंद झाली. म्हणजे शिक्षणाला महत्त्व किती आहे. आपल्या इथं कुठं कुठं बस थांबत नाही म्हणते, कुठं कुठं पुलं नाही आहेत शाळेत झाले, नदीतून लेकराले प्रवास करून जावं लागते. मग शिक्षणाचं महत्त्व काय हे आपल्याला कळलं पाहिजे. शिक्षण किती महत्त्वाचं आहे बा. जेव्हा मुलं शिकतील आणि योग्य शिक्षण भेटन तरच ते काहीतरी चांगलं करते. आणि म्हणून काही कर्म हे काही विज्ञानवादी असले पाहिजे. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवीत नाही. बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवीत नाही. या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो काय? त्या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो. जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन,
एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर. राजा, असे समज, एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. पहा आता इथून उदाहरण दिलं आहे. एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो. चोरणारा शिक्षा पात्र ठरतो काय? होय. परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत, मग तो शिक्षा पात्र का? परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत, मग तो शिक्षा पात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होते. कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होते. त्याप्रमाणेच हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. वा, छान नागसेन. राजा पुढे म्हणाला, जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गतकर्मही त्याच्याबरोबर जाईल. मग ही कर्मे आहेत असे म्हणून कुणाला ती कर्मे दाखविता येतात का? नाही. एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर. वृक्षाला जी फळे अद्यापि यावयाची आहेत ती, हे राजा, दाखविता येतील काय? ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कुणाला म्हणता येईल काय? निसंशय नाही. त्याप्रमाणेच हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाही. वा, छान नागसेन. म्हणजे इथपर्यंत याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे पहा, याच्यामध्ये जे कर्म सांगितलेलं आहे ना ते एवढं बारीक आहे. समजलं काय? लवकर नाही समजत. याचं स्पष्टीकरण द्यावं लागते, बारीक बारीक अधिक उदाहरण द्यायला किती तरी. मग नवीन उदाहरण तयार करावं लागा, अधिक याच्यावर अभ्यास करावा लागा, अधिक उदाहरण मला समजलंच नाही. 3 उदाहरणं सांगितले मी याच्यामध्ये आलेले, पण समजते का लवकर? नाही समजत. कारण हे कर्माचा सिद्धांत एवढा बारीक आहे, कारण हा लवकर समजत नाही. म्हणजे जर बा एखाद्याचे आंबे चोरलेले असन, चोरलेल्या आंब्याच्या गुठल्या फेकल्या असन, त्याचे आंबे लावले असन तर त्याच्यासुद्धा परिणाम भोगा लागते म्हणते, असं याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ का आईवडिलांना जर काही कर्म केले असतील, चांगले केले असन तर मुलाला ते चांगले मिळतात. संस्कारातून कर्म तयार होते, ते तसे कनेक्शन असते. ते जसं एखादं जे बाळ तयार होते ना तर ते सगळं आईवडिलाचंच मिळते लेकराला, सगळे अवयव सगळे त्याच्यामध्ये, ते खान पान सगळं तसंच काही ते तयार होते. मग त्याला जे विचार भेटतात, मग त्याच्या डोक्यात जे विचार असतात ते त्याला भेटतात आणि त्यापासून ते तयार होते. मग ते चांगल्या कर्मानं होते का वाईट कर्मानं होते ते मग आईवडिलाच्या याच्यावर आहे. असं ते कनेक्शन आहे. चांगले कर्म असेल तर चांगले बनते, वाईट कर्म असेल तर वाईट बनते. तर जर ते त्यानुसार बनलं असेल तर बुद्धाचा धम्म काय म्हणते? तू दुरुस्त होऊ शकतं. धम्म काय म्हणते? दुरुस्त तू होऊ शकतं. जरी एखाद्याचे आईवडील बरोबर नसेल तर बुद्धाचा धम्म काय म्हणते? तूनं जर हा धम्म स्वीकारला, याच्यावर चालला तर तू तुझं जीवन बदलू शकतो. तुला हा मार्ग आहे. पहा तुम्ही, एखाद्या कुठं वडील दारू पितात, मुलगा दारुडा बनते काय? नाही, मुलगा चांगला बनते. कारण त्याला काय घेतलं? धम्म घेतला, धम्माचा स्वीकार केला.
आणि मग तसं असते ते, मुलगा चांगला बनते, मुलगी चांगली बनते आणि मग पुढे वाटचाल करतात. कोणी कोणी मग वडील चांगले असते, लेकरच बैकते, असे होते. पहा, वडील म्हणजे दारूचा एक थेंबही नाही पेत, पोरगा लेकाचा पेते. मग काही म्हणत नाही का, बाबू ते बाबा लय चांगले आहे, तू कोण पेतं? त्यानं घेतलं नाही, त्याला भेटलं, त्यानं घेतलं नाही, मग त्यानं बाहेरचं घेतलं असं, संगत गुण वाढली असं. म्हणून बुद्धाचा कर्मसिद्धांत एवढा कठीण आहे समजणं. ते कर्म कसे काम करतात हे फक्त आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो, बारक्याव्या नाही सांगू शकत. आपल्या बच्ची गोष्ट नाही आहे पाहते, त्याला लय बारीक अभ्यास पाहिजे, एवढं संशोधन करावं लागेल त्याच्यावर, लय संशोधनाचा विषय आहे तो. फक्त आपण जे बेसिक आहे तेवढंच सांगू शकतो आपण. वडील चांगले असल्यावर, आईवडील चांगले असल्यावर मुलगा जर नशेच्या आहारी गेला असेल तर कसं वाटते मग हे काय होय बापा? याच्यावरच तसा सगळा अभ्यास आहे, याच्यावर अजून अभ्यास करावा लागेल, अधिक बारीक गोष्टी असतात. त्याचं मग वेगळं कनेक्शन आहे ते आता नाही सांगू शकत मी, पण राहते ते काही नाही, कर्मातच राहते, ते जुळलं असतं ते बरोबर. हा कोण असं झाला बा, ते वेगळं कर्म काम करते. मग कर्म का एका प्रकारचे आहे का, अलग अलग प्रकारचे कर्म असतात. डोक्यापासून तर पायापर्यंत अलग अलग कर्म तयार होते. तर हे सगळे कर्म अलग अलग नुसार अलग अलग काम करतात आणि त्यानुसार काही मग ते क्रिया घडत असते आणि त्याचे परिणाम होतात, त्याची कृती होते, त्याचे परिणाम होतात. त्या कर्मानुसार प्रत्येकाचं कर्म वेगळं, कानाचं कर्म वेगळं, डोळ्याचं कर्म वेगळं, असे कर्म काम करतात ना. हाताचं कर्म वेगळं, पायाचं कर्म वेगळं, इथून इथपर्यंतचे कर्म वेगळे तयार होतात. उदाहरण देऊ राहिलो. आणि त्यानुसार मग वडील चांगले आहे, आईवडील चांगले आहे, तरी मुलगा असा झाला बा, मग त्याचं ते कर्म काहीतरी वेगळं तयार होते. नशेच्या आहारी गेला असेल काही, तर मग तो घेत नसेल चांगलं, त्यानं धम्मस्वीकार नाही केला, आणि त्याच्यावरही अजून खूप उदाहरणं असतात. मग त्याचं संशोधन आपण नाही करू शकत, ते फक्त त्याचं आपण उदाहरणं सांगू शकतो. म्हणून बुद्ध काय म्हणतात का, जरी तुम्ही गरीब जन्माले आले असाल, तुम्ही मध्यमवर्गीय असाल, श्रीमंत असाल, तुम्हाला चांगलं बनता येते. गरीब आले असाल, तुम्हाला अधिक प्रगती करता येते. माझ्या मार्गाचा अवलंब करा, माझ्या मार्गावर चालत राहा. समाधानीच हीच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, समाधानी. तुम्ही तुमचं चांगलं काम करत राहा, जगत राहता, असं भगवान बुद्ध म्हणतात. म्हणून कर्माला कानी कुशल कर्मच वारंवार करत राहिले पाहिजे आणि समाधानी जीवन जगलं पाहिजे. आणि तसे आपण जगाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.